मी 12 वर्षापासून संघर्ष केला आहे। विरोधकांनी मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलाय। विरोधकांनी माझी बदनामी केली। कोर्टाच्या निर्णयाने दूध का दूध, पाणी का पाणी झालं आहे। 10 वर्षापासून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय। विरोधक बदनाम करत असतानाही अमरावतीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला। देव ज्याच्या पाठीशी त्याला काळजी करण्याची गरज नाही। विरोधक बदनाम करत होते, पण मी स्वतःला तुटू दिले नाही। आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते। खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस मी पाहिलेले आहे। कारण 13 पासनं नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, ऐकत ऐकत आमचे लहान मुलं जे 2 मुलं आहे तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे। तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं। 300 वर्षाचे आज तुमचे डोळे एक वाटते भक्तांना देव कशा आशीर्वाद देतील, भक्त त्याच्यासाठी आपली आस्था दाखवत नाही। भक्तांची आस्था आहे म्हणून ते विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाने मी पुढे लढत गेली आणि देव जो खरा आहे त्याच्या पाठीशी असते। आज तो खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर दिसलेला आहे। रवीजींनी तोडीबाज म्हटलेला आहे। काल मोठी रॅली निघाली होती प्रहारची, मी सगळ्यांना एवढंच म्हणते, माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर आहे आणि जेवढेही नेते माझ्यावर बोलतात तर मी फक्त तेवढीच विनंती कर सकते की एक महिलावर पातळी सोडून बोलू नका। कारण एक महिला मैदानात उतरते तर एक आई म्हणून, बहीण म्हणून, सून म्हणून उतरते आणि पातळी सोडून जेव्हा एखादा नेता बोलते तर असं वाटते की त्यांनी जन्म कोणाचे पोटातून घेतलेला तो विचार मलाही सुद्धा पडते। त्यांनी फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि एक महिलावर मग टीका करा। तुम्ही नॉमिनेशन दाखल करताना सायकल रिक्षातून आणि साध्या ऑटो रिक्षातून या ठिकाणी काय खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं। आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा। आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केला। आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला। आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान, म्हणजे माझी अमरावतीनी। सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीनी 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे, त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं। आनंद याच गोष्टीचा आहे, किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझा कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणाची नाही आहे। मी संविधान पाळणारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटते कोणी काय म्हणाले, कोणी काय नाही म्हणाले, कारण गेल्या 10-12 वर्षापासून खूप काही सहन केलं। महिलांना थांबवायचं कसं, तर या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये, समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे, त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं। म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवाने हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे। मी स्वतःला तुटू दिलं नाही, माझे रवीजींनी मला तुटू दिलं नाही। जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचे नाही, याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही। माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन 2019 मध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे, तर ही सगळी जबाबदारी माझ्या अमरावतीकरांची आणि तेच जबाबदारी 2019 मध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहेत, तर मला काही चिंता नाही आहे। तुमच्या अश्रूंना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवतात आणि त्यावरून भावनिक होतात। त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात, त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते, काय भावना असते, त्यांनी ते जाणून घ्या आणि मग माझ्यावर बोला। हिंदी मध्ये एक सांगा की